मुलांनो, आज आपण 21th लेसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे द जर्नी टू द ग्रेट ओज. तर जर्नी म्हणजे प्रवास आणि ओज हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि त्याला ग्रेट असं म्हटलंय कारण ती खूप सुंदर जागा आहे म्हणून. तर ओजला जाण्याचा प्रवास असं ह्या लेसनचं नाव आहे. द विझार्ड ऑफ ओज इज अ वेल नोन फॅन्टसी ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर. आता चिल्ड्रन्स लिटरेचर म्हणजे काय? जी लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके वगैरे लिहिलेली असतात तर त्याला म्हणतात चिल्ड्रन्स लिटरेचर. तर त्यातलं हे विझार्ड ऑफ ओज नावाचं पुस्तक आहे. ते एक फॅन्टसी स्टोरी आहे. फॅन्टसी म्हणजे काल्पनिक आहे, कल्पना करून लिहिलेलं आहे, खरं असं काही नाहीये. ठीक आहे. तर ते पुस्तक जे आहे तर ते खूप फेमस आहे. इट टेल्स द स्टोरी ऑफ डोरोथी हू इज विस्क्ड विथ हर डॉग टोटो बाय द सायक्लोन टू द वंडरफुल लँड ऑफ ओज. तर आता ही स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ही डोरोथी नावाची एक मुलगी असते आणि तिचा हा डॉग असतो टोटो नावाचा. तर ते एका सायक्लॉनमध्ये, सायक्लॉन म्हणजे वादळामध्ये अडकतात आणि ते वादळ जे आहे ते तिला ह्या वंडरफुल लँड ऑफ ओज म्हणजे ओजच्या एका सुंदर जागेवरती नेऊन टाकतं. There she meets the Tin Woodman who needs a heart, a Scarecrow who needs brains, and the Cowardly Lion who needs bravery. आता तिथं तिला कोण भेटतं, तर हा जो टीनचा मॅन असतो बघा, वुडमॅन आहे टीनचा, म्हणजे पत्र्यापासून बनलेला माणूस आहे. तर त्याला हार्टच नसतं, त्याला हार्टची गरज असते, म्हणजे त्याला हृदय पाहिजे असतं. त्यानंतर हा स्केअरक्रो असतो. स्केअरक्रो माहीत आहे ना तुम्हाला? शेतामध्ये असा उभा केलेला असतो, बुजगावणं म्हणतात त्याला, म्हणजे पक्षी येत नाहीत शेतांमधले पिकाचं धान्य खायला. तर ह्या स्केअर क्रोला काय पाहिजे असतं, तर ब्रेन म्हणजे मेंदू पाहिजे असतो. आणि हा जो लायन आहे तो खूप भित्रा दाखवलेला आहे. काउडरली म्हणजे काय, भित्रा असतो. तर त्याला थोडा ब्रेव्हरी म्हणजे साहसाची, शूरतेची गरज असते. दे ऑल वॉन्ट टू सी द विझार्ड ऑफ ओज, द ओनली पर्सन हू कॅन हेल्प देम. आणि त्या सगळ्यांना ते ओज जे ठिकाण आहे तिथं एक विझार्ड असतो. विझार्ड म्हणजे काय, जशी चेटकीन असते की नाही, तर त्यांच्यातला जो बॉय असतो ना चेटूक करणारा, तर त्याला म्हणतात विझार्ड. तर त्या विझार्डला भेटायचं असतं. तोच एक माणूस आहे जो त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्यासाठी हेल्प करणार असतो. म्हणजे ह्या टीन मॅनला हार्ट देणार, ह्या स्केअर क्रोला ब्रेन देणार आणि ह्या लायनला थोडी ब्रेव्हरी देणार. हिअर इज अन अकाउंट ऑफ अ पार्ट ऑफ देअर जर्नी टू द इमराल्ड सिटी ऑफ ओज वेअर द विझार्ड लिव्ज. आता तो जो विझार्ड आहे म्हणजे तो चेटूक आहे, तर तो कुठे राहत असतो, तर इमराल्ड सिटीमध्ये राहत असतो त्या ओजच्या. तर इथं त्याच्या थोडासा त्यांच्या प्रवासाचा भाग दिलेला आहे. रीड द विझार्ड ऑफ ओज टू फाइंड आउट व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आता इथं छोटीशी स्टोरीचा भाग दिलेला आहे. तुम्हाला जर पूर्ण काय झालं पुढं वाचायचं असेल तर ते विझार्ड ऑफ ओज नावाचं पुस्तक आहे, तर ते तुम्ही वाचा. द विझार्ड ऑफ ओज वॉज रिटन बाय लायमन फ्रँक बाम 1856-1919. तर हे जे विझार्ड ऑफ ओज हे पुस्तक आहे ते लायमन फ्रँक बाम यांनी लिहिलेलं आहे. ही हॅज रिटन मेनी अदर बुक्स अबाउट ओज. तर ओजबद्दल त्यांनी अजून दुसरी पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. दिस क्लासिक नॉवेल वॉज ऑल्सो मेड इन टू अ मूवी. आणि हे खूप सुंदर कादंबरी आहे हे ओजवरती, तर त्याच्यावरती मूवी म्हणजे पिक्चरसुद्धा बनवण्यात आलेला आहे. तर आता आपण बघूयात काय स्टोरी आहे. दिस वॉज टू बी ॲन इव्हेंटफुल डे फॉर द ट्रॅव्हलर्स. आता हे सगळे ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस खूपच इव्हेंटफुल आहे, म्हणजे त्यात काही ना काही सतत घडत असतं. दे हॅड हार्डली बीन वॉकिंग ॲन अवर व्हेन दे सॉ बिफोर देम अ ग्रेट डिच that crossed the road and divided the forest as far as they could see on either side. आता ते फक्त अर्धा तासच चालून पुढे आलेले असतील की त्यांना एक खूप मोठा डिच म्हणजे खड्डा दिसला आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे म्हणजे तो खड्डा एवढा मोठा होता की त्याने ते फॉरेस्ट आहे, ते जंगल आहे, ते 2 भागांमध्ये विभागलेलं होतं. त्यांना ते दुसरा म्हणजे तो खड्ड्याच्या पलीकडे बघायला खूप लांबपर्यंत तो मोठा खड्डा होता. इट वॉज व्हेरी वाईड डिच अँड वेन दे क्रेप्ट अप टू द एज अँड लुक्ड इन टू इट दे कुड सी इट वॉज ऑल्सो व्हेरी डीप अँड देअर वेअर मेनी बिग जॅग्ड रॉक्स ॲट द बॉटम. आता तो जो खड्डा होता, त्यांनी काय केलं, त्यांना खड्डा दिसला, पण तो किती खोल आहे ते बघण्यासाठी ते
क्रेप्ट अप म्हणजे रांगत रांगत गेले त्या खड्ड्याच्या किनाऱ्यावरती आणि त्यांनी खाली डोकावून पाहिलं तर त्यांना तो खूपच खोलवर दिसला आणि तो खूप मोठा होता आणि त्याच्या खाली असे मोठे मोठे दगडसुद्धा होते. The siders were so steep that none of them could climb down, and for a moment it seemed that their journey must end. त्याच्या ज्या साईडच्या ज्या जागा होत्या त्या खूप अशा उतरत्या होत्या. त्या खड्ड्याच्या साईडची जी जागा आहे ती खूप स्टीप म्हणजे उतरती होती. त्याच्यामुळे त्यातलं कोणीसुद्धा त्या खड्ड्यातून खाली उतरून परत तो खड्डा क्रॉस करू शकलं नसतं. तर त्यांना असं वाटलं आता आपला प्रवास इथेच थांबला. व्हॉट शॅल वी डू आस्क डोरोथी डेस्पेरिंगली. डेस्पेरिंगली म्हणजे निराशेने. तिला खूप आता वाटत होतं की आता आपण ह्याच्या पलीकडे कसं जाणार, म्हणून तिने निराशेने विचारलं, आता आपण काय करू शकतो. आय हॅवंट द फेंटेस्ट आयडिया सेड द टीन वुडमॅन. तो टीन वुडमॅन होता तो म्हटला मला पुसटशी सुद्धा आयडिया येत नाही की म्हणजे मला काय सुचतच नाही की काय केलं पाहिजे. अँड द लायन शूक हिज शॅगी मेन अँड लुक थॉटफुल. आणि तो तसा म्हणल्यावर ह्या लायननी ह्याची जी मेन म्हणजे ही जी आहेत ना ह्याला केस असतात ना त्याला आयाळ म्हणतात सिंहाची, तर त्याने ती हलवली आणि तो थोडासा विचार करताना दिसला. बट द स्केअर क्रो सेड वी कॅन नॉट फ्लाय दॅट इज सर्टन. आणि तेवढ्यात तो स्केअर क्रो असतो बुजगावून असतं ते काय म्हटलं, हां पण मला माहिती आहे की आपण उडू तर शकत नाही. नायदर कॅन वी क्लाइम डाऊन इन टू दिस ग्रेट डिच. आणि आपण या खोल खड्ड्यामध्ये खाली सुद्धा उतरू शकत नाही. देअरफॉर इफ वी कॅन नॉट जम्प ओव्हर इट वी मस्ट स्टॉप वेअर वी आर. आणि जर आपण ह्याच्यावरतून उडी मारून हा जर खड्डा क्रॉस करू शकत नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तर मग आपल्याला इथेच थांबलं पाहिजे. एकतर आपण उडू शकत नाही, एकतर आपण खाली खड्ड्यात उतरू शकत नाही, मग आता आपण उडीसुद्धा मारू शकत नाही, मग कसं जाणार याच्या पलीकडे, त्यापेक्षा आपण जायलाच नको. आय थिंक आय कुड जम्प ओव्हर इट सेड द काउडरली लायन आफ्टर मेजरिंग द डिस्टन्स केअरफुली इन हिज माइंड. आता आपण बघितलं ह्याच्या आधीच की तो सिंह जरा विचार करताना आपल्याला दिसला. मग तो म्हटला मला असं वाटतं, त्याने त्याच्या मनामध्ये सगळे कॅल्क्युलेशन केले की खड्डा किती खोल आहे, किती लांब आहे, किती रुंद आहे आणि आपण त्याच्यावरून उडी मारू शकतो का. आणि मग त्याने सांगितलं की मला असं वाटतंय की मी ह्याच्यावरून उडी मारून जाऊ शकतो. देन वी आर ऑल राईट आन्सर्ड द स्केअरक्रो, फॉर यू कॅन कॅरी अस ऑल ओव्हर ऑन युअर बॅक वन ॲट अ टाईम. मग तो जो स्केअरक्रो होता तो म्हटला मग ठीक आहे, आता तू काय कर, आमच्यातल्या प्रत्येकाला आम्ही एक जण तुझ्या पाठीवरती बसू आणि तू आम्हाला घेऊन पलीकडे जा. वेल आय विल ट्राय इट सेड द लायन. तो सिंह म्हटला ठीक आहे, मी हे प्रयत्न करीन. हू विल गो फर्स्ट. सगळ्यात पहिले कोण जाईल. आय विल डिक्लेअर द स्केअरक्रो, फॉर इफ यू फाउंड दॅट यू कुड नॉट जम्प ओव्हर द गल्फ डोरोथी वूड बी किल्ड ऑर द टीन वुडमॅन बॅडली डेंटेड ऑन द रॉक्स बिलो. आता तो स्केअरक्रो होता तो म्हटला मी जाईल सगळ्यात पहिल्यांदा तुझ्यासोबत. का तर जर समजा तू उडी मारू शकला नाही पलीकडे जायला तर जी डोरोथी आहे तर ती मरून जाईल त्या खड्ड्यात पडून, किंवा तो टीन वुडमॅन आहे तर त्याला डेंट पडतील, तो चेपला जाईल त्या खालच्या दगडांनी. बट इफ आय एम ऑन युअर बॅक इट विल नॉट मॅटर सो मच, फॉर द फॉल वूड नॉट हर्ट मी ॲट ऑल. पण जर मी तुझ्या पाठीवर असेल आणि जर आपण पडलो तर त्याच्यामुळे मला काय जास्त लागणार नाही, म्हणून मी पहिल्यांदा जाईल, आपण बघू तुला उडी मारता येते का. म्हणजे डोरोथी आणि हा जो टीन वुडमॅन आहे तर ते सेफ राहतील. म्हणून तो स्केअरक्रो म्हणला की मी पहिले तुझ्या पाठीवर बसून येतो. आय एम टेरिबली अफ्रेड ऑफ फॉलिंग माय सेल्फ सेड द काउडरली लायन, बट आय सपोज देअर इज नथिंग टू डू बट ट्राय इट. आता तो लायन घाबरटच होता. तो म्हटला मलाच खूप भीती वाटत आहे स्वतःला खाली पडण्याची, पण आता आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे, दुसरा काहीच पर्याय नाही आहे, आपण प्रयत्न करण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. सो गेट ऑन माय बॅक अँड वी विल मेक द अटेम्प्ट. तर चल मग माझ्या पाठीवर बस आणि आपण हा प्रयत्न करूयात. The scarecrow sat upon the lion's back and the big beast walked to the edge of the gulf and crouched down. मग तो आता स्केअरक्रो
त्या लायनच्या सिंहाच्या पाठीवरती बसला आणि बिग बिस्ट म्हणजे तो सिंह खूप मोठा आहे, महाकाय आहे. तर तो मोठा सिंह चालत चालत तो जो खड्डा होता, गल्फ म्हणजे पण खड्डा, त्या खड्ड्याच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला आणि क्रॉंच डाऊन म्हणजे त्याने खाली बघितले. तिथेच तो घुटमळला. व्हाय डोंट यू रन अँड जम्प आस्क द स्केअरक्रो. तो स्केअरक्रो म्हणाला की तुला असं पळत पळत येऊन उडी नाही मारायची का? कारण आपण पण बघा, आपल्याला जर लांब उडी मारायची असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा थोडं मागून पळत येतो, स्पीड घेतो आणि मग उडी मारतो, हो ना. तर बिकॉज दॅट इजंट द वे वी लायन्स डू दीज थिंग्स, ही रिप्लाइड. तर तो सिंह म्हणाला, मला तसं मागून पळत येऊन उडी मारण्याची गरज नाही, कारण आमच्या सिंहांना तसं काही करावं लागत नाही. Then giving a great spring, he shot through the air and landed safely on the other side. आणि मग त्याने जोरात असं ते स्प्रिंग सारखी उडी मारली आणि तो हवेमध्ये गेला आणि बरोबर त्या खड्ड्याच्या दुसऱ्या साईडला तो लँड झाला, म्हणजे तिथं तो पोहोचला. They were all greatly pleased to see how easily he did it, and after the scarecrow had got down from his back, the lion sprang across the ditch again. आता ते त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला की किती सहजपणे सिंहाने एवढी मोठी उडी मारली होती. आणि मग स्केअरक्रो त्याच्या पाठीवरून तिथे उतरला आणि सिंह परत खड्ड्याच्या इकडच्या साईडला, जिकडे डोरोथी आणि टीन वुडमॅन आहेत, त्या साईडला आला. Dorothy thought she would go next, so she took Toto in her arms and climbed on the lion's back, holding tightly to his mane with one hand. तर डोरोथीला वाटलं की आता मी गेले पाहिजे, म्हणून तिने तिच्या टोटो जो कुत्रा होता छोटासा त्याला एका हातामध्ये पकडलं आणि त्या सिंहाच्या पाठीवरती ती चढली आणि दुसऱ्या हाताने तिने सिंहाची जी आयाळ आहे, सिंहाची जी ही केस आहेत ना, तर त्याला घट्ट पकडून ठेवलं. The next moment it seemed as if she were flying through the air, and then before she had time to think about it, she was safe on the other side. आणि दुसऱ्या क्षणाला तिला वाटलं की आता ती हवेमध्ये उडत आहे, म्हणजे लायनने उडी मारल्यावर तिला असं वाटलं आता आपण हवेमध्येच आहे, आणि काही विचार करण्याच्या अगोदरच ती दुसऱ्या साईडला सेफली, सुरक्षितपणे उतरली. The lion went back a third time and got the Tin Woodman, and then they all sat down for a moment to give the beast a chance to rest, for his great leaps had made his breath short and he panted like a big dog that has been running too long. आता त्याने परत तिसऱ्यांदा तो परत गेला आणि टीन वुडमॅनला घेऊन आला. त्यानंतर ते सगळे एका जागी शांत बसून राहिले, म्हणजे की लायनला, बिस्ट म्हणजे कोण, तर लायनलाच इथं बिस्ट म्हटलेलं आहे. हा जो मोठा लायन आहे तर त्याला थोडासा आराम भेटेल, कारण त्याने खूप मोठ्या उड्या मारलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचा जो श्वास आहे त्याला दम लागला होता आणि तो तो असा जणू पॅन्टेड झाला होता, म्हणजे श्वास घेत होता जणू की कोणी मोठा कुत्रा खूप पळून आल्यानंतर कसा एका जागी बसून श्वासोश्वास करत असतो, त्याप्रमाणे त्याला दम लागला होता, म्हणून ते एका जागी शांत बसून राहिले. दे फाउंड द फॉरेस्ट व्हेरी थिक ऑन दिस साईड अँड इट लुक डार्क अँड ग्लूमी. आता त्यांना हे जे फॉरेस्ट होतं, जंगल होतं, ते ह्या साईडचं जे जंगल आहे म्हणजे खड्ड्याच्या पलीकडचं, तर ते खूप थिक घनदाट जंगल वाटलं आणि ते खूप असं डार्क म्हणजे अंधार असल्यासारखं होतं. After the lion had rested, they started along the road of yellow brick, silently wondering, each in his own mind, if ever they would come to the end of the woods and reach the bright sunshine again. आणि आता त्या सिंहाचा आराम करून पूर्ण झाल्यावर मग तिथे त्या रोडला येल्लो ब्रिक होत्या, विटा होत्या, त्या येल्लो कलरच्या होत्या. मग त्याच्या साहाय्याने ते त्या रोडवरून हळूहळू चालत राहिले आणि ते चालतानाच वंडरिंग म्हणजे आश्चर्याने विचार करत होते. प्रत्येकजण आपल्या मनामध्ये विचार करत होता की आता हे सगळी झाडं आहेत, लाकूड आहेत, त्याच्या पलीकडे आपण कधी पोहोचणार, जिथं ब्राईट सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश असेल. कारण आपण आत्ताच बघितलं ते जंगल कसं होतं, घनदाट होतं आणि तिथं खूप
प्रकाश यायला, उजेड यायला पण जागा नव्हती. त्याच्यामुळे ते डार्क अँड ग्लूमी म्हणजे असं अंधार लागत होतं. तर ते सगळे विचार करत होतं की आपण ह्याच्या पलीकडे जाऊन सूर्यप्रकाशामध्ये कधी जाऊ. टू ॲड टू देअर डिस्कम्फर्ट दे सून हर्ड strong noises in the depths of the forest, and the lion whispered to them that it was in this part of the country that the Kalidhas lived. आणि आता ते चालतच होते, ते घाबरत घाबरतच चालले होते आणि त्याच्यात त्यांना खूप मोठा स्ट्रेंज एक विचित्र आवाज खूप दूरवरून ऐकायला येत होता. आणि मग तो सिंह त्यांच्या कानामध्ये सांगू लागला की आता आपण या देशाच्या अशा भागामध्ये आलेलो आहोत जिथे कालिदाह राहतात. व्हॉट आर द कालिदास आस्क द गर्ल. द गर्ल म्हणजे डोरोथी. तर डोरोथीने विचारलं की कालिदास म्हणजे काय. दे आर मॉन्स्टर्स बीस्ट विथ बॉडीज लाईक बियर्स अँड हेड्स लाईक टायगर्स, रिप्लाइड द लायन. मग लायनने सांगितलं, सिंहाने सांगितलं की कालिदाह म्हणजे ते मॉन्स्टर्स बीस्ट आहेत, म्हणजे खूप डेंजर पशु आहेत, जानवर आहेत. ते काय करतात, त्यांचे जे शरीर आहे तर त्यांची शरीर बियर्स म्हणजे अस्वलासारखं शरीर आहे आणि त्यांचं जे डोकं आहे ते टायगर म्हणजे वाघासारखं आहे. अँड विथ क्लॉथ सो लॉंग अँड शार्प दॅट दे कुड टिअर मी इन टूज ॲज इझिली आय कुड किल टोटो. आणि त्यांचे हाताचे जे नख आहेत तर ते इतके शार्प आहेत आणि लॉंग आहेत की ते सहज मला 2 भागामध्ये फाडू शकतात. जसं मी ह्या टोटोला म्हणजे ते छोटंसं होतं ना डॉग, त्याला फाडू शकतो की नाही, त्याप्रमाणे ते माझे 2 तुकडे करू शकतात. आय एम टेरिबली अफ्रेड ऑफ द कालिदास. आणि मी त्यांना खूप घाबरतो असं सिंहाने सांगितलं. आय एम नॉट सरप्राईज दॅट यू आर रिटर्न डोरोथी. डोरोथी म्हटली त्याचं मला काही आश्चर्य वाटत नाही की तू त्यांना घाबरतो, कारण तो सिंह कसा होता, पहिल्यापासून भित्राच होता. दे मस्ट बी ड्रेडफुल बीस्ट. आणि ते खूपच भीतीदायक असणार आहेत. द लायन वॉज अबाउट टू रिप्लाय व्हेन सडनली दे केम टू अनादर गल्फ अक्रॉस द रोड. आता तो सिंह त्याच्यावरती काय बोलणारच होता, तेवढ्यात ते अजून एका दुसऱ्या खड्ड्याच्या तिथं आले. But this one was so broad and deep that the lion knew at once he could not leap across it. पण तो जो खड्डा होता तो खूपच मोठा आणि खूपच रुंद आणि खोल होता की आता सिंहाला माहीत होतं की मी काय ह्याच्या पलीकडे उडी मारू शकत नाही. सो दे सॅट डाऊन टू कन्सिडर what they should do, and after serious thought the scarecrow said. आणि मग ते तिथे बसले आणि ते विचार करू लागले की आता आपण याच्यावरती काय करू शकतो. आणि खूप सिरियसली विचार केल्यानंतर मग तो स्केअरक्रो आहे तर तो म्हणाला, हिअर इज अ ग्रेट ट्री स्टँडिंग क्लोज टू द डिच. तर या खड्ड्याच्या शेजारीच एक मोठं, ग्रेट म्हणजे काय, मोठं झाड आहे. इफ द टीन वुडमॅन कॅन चॉप इट डाऊन सो दॅट इट विल फॉल टू द अदर साईड वी कॅन वॉक अक्रॉस इट इझिली. आणि जर हा जो टीन वुडमॅन आहे त्याने जर ते झाड तोडलं तर ते दुसऱ्या साईडला पडेल, म्हणजे जसं त्याच्यावरती पूल तयार होईल त्या खड्ड्यावरती आणि आपण त्याच्यावरून चालत जाऊ शकू सहजपणे. दॅट इज अ फर्स्ट रेट आयडिया सेड द लायन. फर्स्ट रेट आयडिया म्हणजे खूप चांगली आयडिया आहे. तर तो सेड द लायन. लायन म्हणाला की ही खूप छान आयडिया आहे. वन वुड ऑलमोस्ट सस्पेक्ट यू हॅड ब्रेन्स इन युअर हेड इन्स्टेड ऑफ स्ट्रॉज. आणि मग आता एखादं म्हणाल की तुझ्या डोक्यामध्ये स्ट्रॉच्या ऐवजी ब्रेनसुद्धा आहे, बुद्धीसुद्धा आहे तुला, म्हणजे तू सुद्धा विचार करू शकतोस. द वुडमॅन सेट टू वर्क ॲट वन्स अँड सो शार्प वॉज हिज ॲक्स दॅट द ट्री वॉज सून चॉप नियरली थ्रू. आणि मग तो वुडमॅन होता तो कामाला लागला आणि त्याची जी ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, त्याची कुऱ्हाड इतकी शार्प होती की ते लवकरच ते झाड तुटलं गेलं आणि ते शेजारीच पडलं. Then the lion put his strong front legs against the tree and pushed with all his might, and slowly the big tree tipped and fell with a crash across the ditch with its top branches on the other side. आणि मग थोड्याच वेळामध्ये तो जो लायन होता त्याने त्याचे
त्याचे जे पुढचे पाय आहेत त्याने त्या झाडाला धक्का दिला आणि त्याला पूर्ण ताकद लावून धक्का दिला आणि हळूहळू ते जे झाड होतं ते त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या खड्ड्याच्या दुसऱ्या साईडला पडल्या. दे हॅड जस्ट स्टार्टेड टू क्रॉस दिस क्विअर ब्रिज when a sharp growl made them all look up, and to their horror they saw running towards them two great beasts with bodies like bears and heads like tigers. आता त्याने जो ब्रिज बनवला होता त्याच्यावरून हळूहळू चालायलाच लागले होते की त्यांना एक काहीतरी ग्रोल म्हणजे काय? ग्रॉल म्हणजे गुरगुरणे. त्यांना गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी बघितलं की त्यांच्याकडे 2 मोठे बिस्ट म्हणजे मोठे पशु किंवा प्राणी ज्यांचं शरीर अस्वलाचं आहे आणि डोकं वाघाचं आहे अशा प्रकारचं ते दोघे पळत येताना त्यांना दिसले. दे आर द कालिदास सेड द काउडरली लायन बिगिनिंग टू ट्रेम्बल. आणि घाबरत जो भित्रा सिंह होता त्याने सांगितलं की हेच आहेत कालिदास. क्विक क्राईड द स्केअरक्रो. स्केअरक्रो ओरडला. क्विक म्हणजे चला पटकन. लेट अस क्रॉस ओव्हर. चला आपण हा क्रॉस करून जाऊयात. सो डोरोथी वेंट फर्स्ट होल्डिंग टोटो इन हर आर्म्स. मग डोरोथी पहिल्यांदा निघाली. तिच्या हातामध्ये टोटो होता. द टीन वुडमॅन फॉलोड. तिच्या मागे तो टीन वुडमॅन निघाला. अँड द स्केअरक्रो केम नेक्स्ट. आणि नंतर मग स्केअरक्रो निघाला. The lion, although he was certainly afraid, turned to face the कालिदास. आणि तो जो लायन होता, सिंह होता, तो तर घाबरलेलाच होता, तरी पण तो त्या कालिदासाचा सामना करण्यासाठी वळून त्याने मागे बघितलं. अँड देन ही गेव सो लाऊड अँड टेरिबल अ रोअर दॅट डोरोथी स्क्रीम्ड अँड द स्केअरक्रो फेल ओव्हर बॅकवर्ड. आणि जरी तो लायन घाबरलेला होता तरी त्याने त्या कालिदासाकडे बघून खूप मोठ्या आवाजात सिंह गर्जना केली. सिंह कसा ओरडतो तसं ओरडलं आणि तो आवाज ऐकून डोरोथी खूप घाबरली. ती किंचाळली. तो स्केअरक्रो आहे तो मागे पडला. व्हाईल इवन द फियर्स बीस्ट स्टॉप्ड शॉर्ट अँड लुक्ड ॲट हिम इन सरप्राईज. ती सिंह गर्जना एवढी जोरात होती की ते जे त्यांचा पाठलाग करणारे जे बिस्ट म्हणजे ते कालिदास होते ते पण थांबले थोड्या वेळासाठी आणि त्याच्याकडं आश्चर्याने बघायला लागले. बट सीइंग दे वेअर बिगर दॅन द लायन अँड रिमेंबरिंग दॅट देअर वेअर 2 ऑफ देम अँड ओनली 1 ऑफ हिम, द कालिदास again rushed forward and the lion crossed over the tree and turned to see what they would do next. पण त्यांनी असं बघितलं की आपण तर ह्या सिंहापेक्षा मोठे आहोत आणि आपण 2 आहोत आणि हा सिंह एकटाच आहे. मग कालिदास परत पुढे पळायला लागले. सिंहाने पळत पळत त्या झाडावरून क्रॉस केलं पुढे जाऊन आणि तो बघू लागला की आता ते काय करणार आहेत. विदाऊट स्टॉपिंग अँड इन्स्टंट द फियर्स द बिस्ट अल्सो बिगॅन टू क्रॉस द ट्री. आणि ते बिस्ट सुद्धा ते कालिदास सुद्धा अजिबात न थांबता एकदम पटकन त्या झाडावरून क्रॉस करायला लागले. अँड द लायन सेड टू डोरोथी. आणि मग ते सिंह डोरोथीला म्हणाला, वी आर लॉस्ट, फॉर दे विल शुअरली टिअर अस टू पीसेस विथ देअर शार्प क्लॉज. तो म्हटला आता आपण हरलो आहे. लायन डोरोथीला काय म्हटला की आपण वी आर लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरलो आहे. आता ते नक्कीच त्यांच्या नख्यांनी, टोकदार नख्यांनी आपले 2 तुकडे करून टाकणार. बट स्टँड क्लोज बिहाइंड मी. पण माझ्या मागे उभी राहा, माझ्याजवळ उभी राहा. अँड आय विल फाईट देम ॲज लाँग ॲज आय एम अलाइव्ह. मी त्यांच्याशी लढणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांच्याशी लढणार आहे. वेट अ मिनिट कॉल द स्केअरक्रो. स्केअरक्रो म्हणाल थांब 1 मिनिट. ही हॅड बीन थिंकिंग व्हॉट वॉज बेस्ट टू बी डन. तो विचार करू लागला की आपण ह्याच्यामध्ये आता काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने काय करू शकतो. अँड नाऊ ही आस्क्ड द वुडमॅन टू चॉप अवे द एंड ऑफ द ट्री दॅट रेस्टेड ऑन देअर साईड ऑफ द डिच. आणि त्याने मग 3 वुडमॅन आहे ना त्याला सांगितलं की त्यांच्या साईडचं जे झाडाचं टोक होतं ना तर त्याला कापून टाक. द टीन वुडमॅन बिगॅन टू यूज हिज ॲक्स ॲट वन्स. मग त्या 3 वुडमॅननी त्याची कुऱ्हाड काढली आणि तो
ते झाड तोडू लागला. अँड जस्ट ॲज द टू कालिदास वेअर नियरली अक्रॉस, आणि ते दोन कालिदास त्यांच्या जवळच आलेले होते. द ट्री फेल विथ अ क्रॅश इन टू द गल्फ. ते झाड तुटलं आणि ते जोरात, क्रॅश म्हणजे पडणे, त्या खड्ड्यामध्ये, गल्फ म्हणजे खड्डा, त्या खड्ड्यामध्ये पडले. कॅरिंग द अगली स्नर्लिंग ब्रूट्स विथ इट, अँड बोथ वेअर डॅश टू पीस ऑन द शार्प रॉक्स ॲट द बॉटम. आणि ते ते झाड तर खाली पडलंच, त्याच्यासोबत ते जे स्नर्लिंग ब्रूट्स म्हणजे जे गुरगुरणारे दोन कालिदास होते, क्रूर प्राणी होते, त्यांना सुद्धा घेऊन ते खाली पडलं आणि ते दोघं त्या खाली असणाऱ्या मोठमोठ्या शार्प दगडांवरती पडले. वेल सेड द काउडरली लायन, ड्रॉइंग अ लॉंग ब्रीथ ऑफ रिलीफ, I see we are going to live a little while longer, and I am glad of it, for it must be a very uncomfortable thing not to be alive. आणि तो जो भित्रा सिंह होता तो म्हटला, त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हटला की आता आपण अजून थोडं जास्त जगणार आहोत आणि मला त्याचा आनंद वाटत आहे. आणि जर आपण जगलोच नसतो तर ते किती विचित्र वाटलं असतं. Those creatures frightened me so badly that my heart is beating yet. हे जे दोघं क्रिएचर्स होते म्हणजे कोणते, बिस्ट होते ना, म्हणजे कालिदास, तर त्यांनी मला खूप घाबरवलं होतं. माझं जे हार्ट आहे ते अजून धडधड धडधड करत आहे, छातीतमध्ये धडधड होत आहे. सेड द टीन वुडमॅन सॅडली, आय विश आय हॅड अ हार्ट टू बीट. तो वुडमॅन, जो टीन वुडमॅन होता, तो सॅडली म्हणाला, दुःखाने म्हणाला की मला पण असं हार्ट पाहिजे होतं, म्हणजे ते धडधड झालं असतं. This adventure made the travelers more anxious than ever to get out of the forest, and they walked so fast that Dorothy became tired and had to ride on the lion's back. आता या ॲडव्हेंचरमुळं म्हणजे हे जे झालं कालिदाचं, त्याच्यामुळे हे जे प्रवासी होते ते खूपच अँक्शियस, म्हणजे त्यांना खूपच टेन्शन आलं की आपण आता ह्या फॉरेस्टच्या पलीकडे कधी जाणार, आणि म्हणून ते पटपट पटपट चालायला लागले. त्याच्यामुळे डोरोथी होती ती टायर्ड म्हणजे दमली आणि मग ती सिंहाच्या पाठीवरती बसली. टू देअर ग्रेट जॉय द ट्रीज बिकेम थिनर अँड फादर they advanced, and in the afternoon they suddenly came upon a broad river flowing swiftly just before them. आणि आता ते जे झाडं होती ती घनदाट होती की नाही, झाडी डेन्स होतं, खूप झाडं होतं. आता हळूहळू झाडे कमी व्हायला लागली आणि दुपारी त्यांना अचानक एक मोठी नदी दिसली त्यांच्या समोरून वाहताना. On the other side of water, they could see the road of yellow brick running through a beautiful country with green meadows dotted with bright flowers, and all the road bordered with trees hanging full of delicious fruits. आणि त्या नदीच्या पलीकडं त्यांना दिसत होतं की तो येल्लो ब्रिकचा, पिवळ्या विटांचा रस्ता आहे आणि तो एका छान कंट्रीमध्ये जात आहे, छान देशामध्ये जात आहे. तिथे ग्रीन मेडोज आहेत, म्हणजे हिरवळ आहे, सगळीकडे हिरवगार गवत आहे आणि त्याच्यामध्ये छान ब्राईट फ्लॉवर्स, फुले आहेत आणि त्याच्या रोडच्या दोन्ही साईडला झाडे आहेत आणि त्या झाडांना खूप छान छान फळे लागलेली आहेत. They were greatly pleased to see this delightful country before them. आणि त्यांना ही छान सुंदर जी कंट्री होती, देश होता, ते बघून त्यांना खूप आनंद झाला. ही जी स्टोरी होती ती फ्रॉम द विझार्ड ऑफ ओज बाय एल फ्रँक बाम यांच्या पुस्तकातून घेतलेली, नॉवेलमधून घेतलेली होती. याच्या पुढे काय झालं हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर त्यांचं द विझार्ड ऑफ ओज हे पुस्तक तुम्ही वाचा. ठीक आहे. ओके, बाय बाय.